नमस्कार माझ्या भावा बहिणींनो, माता पित्यानो आणि मला ऐकणाऱ्या सर्व लहान थोर मंडळींनो. मी आज तुमच्यासमोर एक वेगळा विषय घेऊन आलेलो आहे. माझे एक परमप्रिय मित्र दिलीप पंढरीनाथ घोरपडे हे येत्या 31 डिसेंबर, सॉरी, 31 मे 2021 रोजी सेवानिवृत्त होत आहेत. आणि त्यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त कोरोनामुळे गर्दीचा कार्यक्रम घेता येत नाही आहे, म्हणून थोडंसं मला त्यांनी आपलं म्हटलं की थोडंसं तुम्ही व्हिडिओवर बोला आणि ॲडिओ वगैरे करा, आणि तो मग मी माझ्या मित्रमंडळींना वगैरे पाठवेन, म्हणून मी तुमच्याबरोबरशी बोलण्याचा प्रयत्न करत आहे. अ, घोरपडे सरांची आणि माझी ओळख कशी झाली हे प्रथमतः मी तुम्हाला सांगितलं पाहिजे. मी एका शाळेवर, म्हणजेच वाई तालुक्यातील पाचवड गावी असणारी महात्मा गांधी विद्यालयात एका कार्यक्रमानिमित्त भाषण करायला एक ग्राउंडवर उभा होतो. म्हणजे स्टेजवरनं मी बोलत होतो. पुढचं ग्राउंड संपूर्ण विद्यार्थी आणि शिक्षक आणि पालकांनी भरलेलं होतं. काहीतरी वाचन दिवस किंवा APJ अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्तचा कार्यक्रम होता, आणि लेखक तुमच्या भेटीला म्हणून मी त्या विद्यार्थ्यांच्या किंवा त्या शिक्षकांच्या भेटीला गेलो होतो. कार्यक्रम रंगात आला होता. मी चांगलं बोलत होतो, विनोद करत होतो, मुलं हसत होती. आणि एवढ्यात काय झालं की त्या शाळेच्या प्रवेशद्वारातून एक माणूस हातात बॅग घेऊन लगबगीनं आला, आणि साऱ्या मुलांनी पाठीमागं बघितलं. त्यावेळी मला जाणवलं की त्या मुलांनी पाठीमागं बघितल्यानंतर ज्या जोरानं टाळ्या वाजवल्या आणि हसायला लागले की मला 1 मिनिट 2 मिनिट शांत बसावं लागलं. म्हणजे त्यांचे जे मुख्याध्यापक होते घोरपडे सर, हे बदली होऊन दुसऱ्या शाळेत गेले होते आणि काही कामानिमित्त ते परत तिथं आले होते. आणि मग ते त्यांच्याविषयी जी मुलांच्याकडं जे एक प्रेम होतं, एक वात्सल्य होतं, किंवा ते एक त्यांच्याविषयीचं जिव्हाळा होता, तो मला तिथं जाणवला त्यांच्या त्या वागणुकीत. मग ते माझ्या कार्यक्रमाला बसले. मी माझा कार्यक्रम संपूर्ण त्यांच्या हजेरीत केला, आणि त्यामुळे ते माझे चांगले मित्र झाले. मग इतर शाळेवरून त्यांनी मला बोलवण्याचा प्रयत्न केला. माझं भाषण त्यांना आवडलं होतं, आणि मी जे काय बोलत होतो ते त्यांना भावलं होतं. आम्ही खरं तर समदुःखी माणसं होतो. समदुःखी एवढ्यासाठीच की ते सुद्धा बालपणीपासून प्रचंड दारिद्र्यात जगले होते, आणि मी सुद्धा प्रचंड दारिद्र्यात जगलेला माणूस होतो. पण आम्ही कधीही कुणाला सहानुभूतीची काय कणव यावी अशी भीक मागितली नव्हती, कारण आम्ही आमच्या कष्टानं जगत होतो. आणि हा एका पॉईंटवर म्हणून या एका मुद्द्यावर आम्ही एकमेकाचे चांगले मित्र झालो होतो. ते प्रत्येक शाळेवर मला बोलवायचे, म्हणजे जिथं जिथं त्यांची बदली होईल तिथं तिथं, आणि ते केलेल्या कामाचा आढावा मला दाखवायचे. मी पवारवाडी जावलीच्या शाळेत गेलो होतो, तांबवे फलटणच्या शाळेत गेलो होतो. आत्ता ज्या शाळेतून ते रिटायर होत आहेत, श्री महाराजा प्रतापसिंह हायस्कूल लिंब, या शाळेतसुद्धा मी गेलो होतो, आणि त्यांनी फार मोठं माझं कौतुक केलं, मला शाबासकी दिली. माझ्या बोलण्याचं त्यांना आवडलं आणि खूप कौतुक केलं. एक हसतमुख मुख्याध्यापक म्हणून मी त्यांच्याकडे पाहत होतो, की कधी त्यांच्या चेहऱ्यावर नैराश्य, कधी मरगळ असं मला कधीच जाणवलं नाही आहे. आणि गरिबीविषयी भयंकर त्यांना कळकळ. गरिबाचं मुलगं दिसलं की ते त्यांना मदत करायचे, त्याला जवळ बोलवायचे, पालकाच्या आईच्या मायेनं त्याला कुरवळायचे. हे मी अगदी जवळून पाहिलं, आणि त्यामुळं ते विद्यार्थी प्रिय शिक्षक होते, आणि त्यांचा विषय ते रंजकतेने शिकवत होते. आणि असा एक माणूस आज रिटायर होतोय, त्याचा प्रवास संपतोय, आणि तो पायउतार होऊन आता पुढलं सेवानिवृत्तीचं आयुष्य जगण्यासाठी आपल्या गावाकडं, आपल्या घराकडं जातोय. त्यामुळं त्यांच्याविषयी त्यांनाही फार दुःख होतं आहे, आणि ते त्याच्या मित्रांना दुःख होत असावं. आणि आणखीन जी काय मी माहिती त्यांची सांगितलेली आहे ते ॲडिओचं भाषण याच्यापुढं तुम्ही ऐकणारच आहात. ते ऐकावं एवढीच मी तुम्हाला विनंती करतो. आणि खूप काही बोलण्यासारखं आहे, परंतु मी इथे थांबतो, कारण संत तुकारामांनी एका ठिकाणी म्हटलेले की फोडिले भांडार धण्याचा हा माल, मी तव हमाल भारवाही. माझं काहीच नसतं यात, पण जे काय मी इतरांच्या विषयी जमवलं आहे, भार त्याचा खांद्यावर घेतला आहे, ते ओझं वाहून न्यायचं आणि ते ओझं ते ठेवायचं, एवढाच माझा हेतू ह्यात होता. आणि मी पुढं तुम्ही व्हिडिओ ऐकावा अशी तुम्हाला नम्र विनंती करतो, आणि थांबतो. धन्यवाद. नमस्कार श्रोते हो. आज मी तुमच्याशी एका विशिष्ट व्यक्तीविषयी बोलणार आहे. त्यांचं नाव आहे दिलीप पंढरीनाथ घोरपडे सर.
ते रयत शिक्षण संस्थेत 1988 साली शिक्षक म्हणून लागले. विनावेतनावर त्यांनी काम केलं आणि वैशिष्ट्य असं की त्यांना खूप त्यांच्या चांगल्या कामासाठी पुरस्कार मिळाले. रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि महाराष्ट्रात म्हणूया, भारतात म्हणूया किंवा जगाच्या राजकारणावर ज्यांचा छाप आहे असे शरद पवार यांच्या हस्ते त्यांचा एक उत्कृष्ट शिक्षक म्हणून सत्कार झाला आणि त्याचवेळी त्यांची मुलगी पूर्ण रयत शिक्षण संस्थेतल्या ज्या शाखा आहेत त्या शाखातून जी काही 10वीची 10 मुलं काढली होती प्रथम आलेली त्या मुलीलाही त्यावेळी एक त्यांचा सत्कार झाला होता. एक उत्कृष्ट पाल्य, हुशार पाल्य म्हणून तिचाही सत्कार झाला होता. असा बापलेकींचा सत्कार माननीय नेते श्री शरद पवार यांच्या हस्ते झाला होता. हा त्यांच्या जीवनातील एक फार मोठा प्रसंग आहे. तर ते येत्या 31 तारखेला म्हणजे 31 मे 2021 रोजी रिटायर होत आहेत. आपल्या प्रदीर्घ 30-32 वर्षाच्या सेवेतून सेवानिवृत्त होत आहे. त्यांच्याविषयी थोडंसं मी आपणाशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. अमेरिकेतील ओबामांच्या अगोदरचे कृष्णवर्णीयांचे नेते रेव्हरंड जेसी जॅक्सन राष्ट्राध्यक्षांची निवडणूक लढवताना एका भाषणात म्हणाले होते, "यू डोंट जज मी फ्रॉम व्हेअर आय स्टँड, बट जज मी फ्रॉम व्हेअर आय कम फ्रॉम." मी कुठे येऊन पोहोचलो आहे त्यावरून माझी परीक्षा करू नका, पण मी कुठून कुठंपर्यंत आलो आहे हे मात्र लक्षात घ्या. वरील रेव्हरंड यांचे विचार दिलीप पंढरीनाथ घोरपडे, मुख्याध्यापक, प्रतापसिंह विद्यालय, लिंब, तालुका, जिल्हा सातारा यांच्याविषयी तंतोतंत लागू होतात. शिक्षण महर्षी कर्मवीर अण्णांच्या रयत शिक्षण संस्थेत आपल्या आयुष्याची बरीच वर्षे वेगवेगळ्या पदावर काम करून सेवानिवृत्त होत आहेत. त्यांनी आपल्या कर्तृत्वानं संस्थेत एक वेगळाच ठसा उमटवला आहे. घोरपडे सरांची बालपणाची स्थिती फार हालाकीची होती. आई वडील शेतमजुरी करून कुटुंबाचे पालनपोषण करत होते. सर 11 वर्षाचे असल्यापासून आईवडिलांना कामात मदत करू लागले. सुट्टीच्या दिवशी इतर गावातील मुले मनासारखी खेळ खेळायची, मौजमजा करायची, पण सर मात्र आईवडिलांना शेतात मदत करायचे. बालपणीचा काळ सुखाचा हा त्यांनी कधी अनुभवलाच नाही. कष्टाची कामे करत त्याने अभ्यासात कुचराई न करता शिक्षण घेतले आणि आपली सिद्धता स्पष्ट केली. प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यावर आईवडिलांच्या बरोबर आपला बोजा न टाकता माध्यमिक महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी कमवा व शिका या योजनेतून रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा येथे पार पाडले आणि त्यांची खरी जडणघडण झाली ती छत्रपती शिवाजी विद्यालय सातारा येथेच. घोरपडे सरांचे मूळ गाव मत्यापूर, तालुका, जिल्हा सातारा इथे या ठिकाणी आहे. शिक्षण घेताना त्यांची एवढी ससेहोलपड झाली की दुसरा एखादा म्हटला असता नको ते शिक्षण, आईवडिलासारखं आपणही गधामजुरी करूया, पण त्यांनी ध्येयाच्या शिखराकडे वाटचाल करताना कधीही मागे वळून पाहिले नाही. प्राथमिक शिक्षण मत्यापूर आणि अतीत, माध्यमिक शिक्षण रणजित कौर गडाख विद्यालय अतीत असे 5-10 किलोमीटर चालत जाऊन त्यांनी केले, पण कधी ते निराश झाले नाहीत. आयुष्याच्या जडणघडणीत त्यांना थोरा मोठ्यांचा सहवास, भाषणे यातून मनातील मरगळ नाहीशी करून ऊर्जा प्राप्त करणारी शिकवण मिळाली. त्यांनी रयत शिक्षण संस्थेत काम केले. कर्मवीरांच्या कार्याची ओळख त्यांना जवळून झाली आणि आपणही असेच काहीतरी करावे असे त्यांना वाटले आणि त्यांनी आपले आयुष्य कर्मवीरांच्या चरणी अर्पण करायचे ठरवले आणि यातूनच त्यांच्या आयुष्याची जडणघडण होत गेली. घोरपडे सरांना रयत शिक्षण संस्थेत आणले ते त्यांच्या चुलत्यांनी तात्यांनी त्यांना कर्मवीर भूमीत आणले आणि सरांनी स्वतःचे आणि त्यांच्या सानिध्यात येणाऱ्या सर्वांचे सोने केले. सरांची रयत शिक्षण संस्थेतील कारकीर्द थोडक्यात पुढीलप्रमाणे आहे. प्रथम त्यांनी न्यू इंग्लिश स्कूल, रिटाघर, तालुका पनवेल येथे विनाअनुदान शाळेवर 500 रुपये पगारावर काम केले. पुढे 20/9/1988 पासून अनुदानित शाळेवर त्यांची नोकरी चालू झाली. विनाअनुदानित मुख्याध्यापक बढती घेऊन न्यू इंग्लिश स्कूल, घोष, बावी, तालुका बारामती येथे समाजकार्य घेऊन बारामती शहरातून देणग्या गोळा करून 1.5 एकर जागा विनामूल्य मिळवून विद्यालयास ऊर्जित अवस्था आणली आणि नंतर त्यांनी मग मागे वळून पाहिलेच नाही. विमानाला सुद्धा उड्डाण घेण्याअगोदर धावपट्टीवर वेगाची सीमा गाठण्यासाठी धावावे लागते, तेव्हाच ते नभात भरारी येऊ शकते.
माणसाच्या आयुष्यात सुद्धा हाच नियम आहे. सुखाच्या आयुष्यात भरारी घेण्याअगोदर दुःखाच्या जमिनीवर तुम्हाला गतीची सीमा गाठावीच लागते. त्याशिवाय तुम्ही आनंदाची भरारी घेऊ शकत नाही. सरांच्या बाबतीतही थोडे असेच काही झाले आहे. सरांनी बालमजुरी, बालविवाह, व्यसनाधीनता, अनिष्ट प्रथा दूर करण्याचे कामही केले आहे. शैक्षणिक कामकाज सांभाळत हेही काम त्यांनी केले आणि म्हणूनच बारामती लायन्स क्लब व इतर बऱ्याच ठिकाणी आदर्श मुख्याध्यापक म्हणून गौरव करण्यात आला आहे. एवढेच नाही तर रयत शिक्षण संस्थेनेही त्यांची दखल घेत त्यांना लाईफ वर्कर, लाईफ मेंबर, जनरल बॉडी सदस्य, समन्वय समिती सदस्य अशा अनेक महत्त्वाच्या पदावर काम करण्याची संधी दिली आहे. आणि त्यांच्या काम करण्याच्या चिकाटीमुळे त्यांना संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते कर्मवीर पारितोषिक देऊन गौरवण्यात आले आहे. आणि मी तुम्हाला या अगोदर हेही सांगितलं आहे की त्यांची कन्या रयत शिक्षण संस्थेच्या सर्व शाळातून पहिल्या 10 विद्यार्थ्यात आली आहे. त्यावेळी तिचाही सत्कार शरद पवारांच्या हस्ते झाला आहे. घोरपडे सरांनी मुख्याध्यापक म्हणून विद्यानगर तालुका जावली, पाचवड तालुका वाई, तांबवे तालुका फलटण, वडूद तालुका सातारा, लोणंद तालुका खंडाळा, पवारवाडी तालुका जावली आणि लिंब तालुका जिल्हा सातारा येथे शैक्षणिक बाबीसाठी भौतिक व सर्वांगीण प्रगती केली आहे. आणि याची साक्ष त्या शाळेतून दिसत असते. आणि ह्या गोष्टींचे साक्षीदारही त्यांच्याबरोबरचे स्टाफ मेंबर म्हणून असणारे भरपूर आहेत. घोरपडे सर हे विद्यार्थीप्रिय शिक्षक होते. रंजकतेने शिकवणे हा त्यांचा स्थायी भाव होता. ते दुःखितांचे अश्रू पुसत जगणारे प्रेषित होते. म्हणूनच त्यांना खऱ्या अर्थाने हसण्याची किंमत कळाली होती. जुन्या शाळेत ते कधी गेले की तिथली मुले कसलाही विचार न करता हसून टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत करायचे हे मी अनुभवातून सांगतो. चेहऱ्यावरची प्रसन्नता ही त्यांना लाभलेली दैवी देणगी होती. शेळपट, मरगळलेलं, आळसावलेलं जगणं त्यांना मान्यच नव्हतं. संस्थेत असो, विद्यालयात असो, कितीही कटकटी वाढल्या तरी घोरपडे सरांच्या चेहऱ्यावरचा तजेलदारपणा, हास्य कधीही मावळले नाही. मला याप्रसंगी एक शेर आठवतो की कोणीतरी शायर असं म्हटलं आहे की मैं तो हंसता हूँ आसपास को आसे समेट के, मैं तो हंसता हूँ आसपास के आंसू समेट के, वो क्या हंसेगा जिसे रोना नहीं आता. कधी चिंतेनं, निराशेनं ग्रासलेला त्यांचा चेहरा सहसा कोणाला दिसला नाही. त्यांच्या कर्तृत्वाला विद्यार्थ्यांच्या सहकार्यांची नेहमीच सलाम असे. घोरपडे सर हे एक आदर्श मुख्याध्यापक, आदर्श पिता, पती, समाजासाठी झटणारा देवदूत, चांगल्याची अमाप कळकळ असणारा सामान्य माणूस, आपलेपणानं बांधलेल्या नात्यावर प्रेमधारांचा वर्षाव करणारा मेघदूत असे ते होते. म्हणूनच सरांचे हे वागणे त्यांना माणसातल्या देवमाणूस म्हणायला पुरेसे आहे. आणि प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागं एक स्त्री असते, तसं सरांच्या मागं सुद्धा एक स्त्री होती. म्हणूनच सर ही झेप घेऊ शकले. आता ती स्त्री दुसरी तिसरी कोणीही नसून त्यांच्या सौभाग्यवती त्याही शिक्षिकाच होत्या. पण त्यांनी कधीही एका शाळेवर काम केलं नाही आहे. आपल्या सोयीनं सवडीनं त्यांनी वेगवेगळ्या शाळेवर काम करून आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. शेवटी माणसाचे आयुष्य हे परमेश्वराने तिकीट काढून दिलेल्या धर्तीवरचा प्रवास आहे. रेल्वे किंवा टी प्रवासात आपला तिकिटाचा प्रवास संपला, आपला थांबा आला की आपण उतरून चालायला लागायचे असते. पुढचा प्रवास करायचा अधिकार तुम्हाला नसतो. सरांचे सेवानिवृत्त होणे ही एक अशीच प्रकारची बाब आहे. त्यांना समाधान आहे. कृतकृत्य वाटावे इतका त्यांचा प्रवास सुखाचा, समाधानाचा झाला आहे. शासकीय नियमानुसार सर 31/5/2021 रोजी सेवानिवृत्त होत आहेत. ईश्वरचरणी प्रार्थना करून त्यांना उर्वरित सेवानिवृत्तीचे जीवन समाधानाचे, सुखाचे व दीर्घायुरारोग्य असे जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. धन्यवाद.